सो नेक्स्ट एक्झाम्पल आपलं बघा, एक्झाम्पल 6.8. काय आहे एक्झाम्पल 6.8? अ स्ट्रिंग 105 सेंटीमीटर लॉंग is fixed at one end. Other end of string is moved up and down with frequency 15 Hz. A stationary wave produced in the string consists of 3 loops. हे एक्झाम्पल तुम्ही लिहायचं आहे वेमध्ये. आणि विचारलं की आपल्याला इथं आता स्टेशनरी वेव्ह आहे, एक 3 लूप्स तयार केले जातात. आणि विचारलेलं आहे बघा, कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्हचं आपल्याला स्पीड विचारलेलं आहे. हॅव प्रोड्युस्ड द स्टेशनरी वेव्ह इन द स्ट्रिंग, की जे काय करणार आहेत, स्टेशनरी वेव्ह त्या स्ट्रिंगमध्ये प्रोड्यूस करणार आहेत. ओके, ठीक आहे. आता काय काय दिले ते आधी आपण त्याच्यामध्ये लिहून घेऊ. आता काय काय दिलेलं आपल्याला याच्यामध्ये, गिवन मध्ये लेंथ ऑफ द स्ट्रिंग दिलेली आहे. आणि किती आहे लेंथ ऑफ द स्ट्रिंग? सो लेंथ ऑफ द स्ट्रिंग स्मॉल एल इज इक्वल टू 105 सेंटीमीटर. असा बसू नको, उभा कर, उभा कर. 105 सेंटीमीटर इज इक्वल टू किती लूप्स तयार झाले बघा त्याच्यामध्ये? 3 लूप्स. 3 लूप्स तयार झालेले आहेत. 3 लूप्स दिलेले. सो जर असं असेल तर 3 लूप्स म्हणजेच काय घेतो आपण? 3 लॅम्बडा बाय 2. बरोबर आहे. सो लॅम्बडा इज इक्वल टू 2 इक्वल आहे ट्वाइस एल डिवाइड बाय 3. लॅम्बडा मी तिथंच ठेवला. 2 इक्वल आहे ट्वाइस एल डिवाइड बाय काय सांगा? 3. सो लॅम्बडा इज ट्वाइस एल डिवाइड बाय 3. So lambda is equal to, lambda ची व्हॅल्यू करायची 2/3 as it is. Length of the string बघा दिलेलं आहे 105. So lambda is equal to 3 3s are 9. उभा धर. 3 3s are 9. So 10 minus 9 काय होणार बघा 1. आणि 3 5s are 50. बघा 3 3s are 9. 10 minus 9 1. 1 चं काय झालं 15. So 3 5s are 50. So 35 into 2s are सेंटीमीटर. लॅम्बडाची व्हॅल्यू आपली आली बघा, सॉरी सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. सो 70 सेंटीमीटर. 105 लेंथ सेंटीमीटर मध्ये आहे. म्हणजे मीटर मध्ये करताना काय म्हणतो बघा, लॅम्बडा इज इक्वल टू 70 सेंटीमीटर इंटू 10⁻² मीटर. ओके, सो लॅम्बडा इज इक्वल टू 0.70. हे -2 म्हणजे मी 2 घरं पाठीमागे लिहितो. हे 2 डिजिट काय येणार ते पाठीमागे. सो 0.70 सेंटीमीटर, सॉरी मीटर. सो स्पीड ऑफ द वेव आपल्या इथं फाइंड आउट करायचं आहे. स्ट्रिंग ऑफ 105 सेंटीमीटर लॉंग इज फिक्स्ड ॲट वन एंड म्हटलंय. द अदर एंड ऑफ स्ट्रिंग इज मूव्ड अप अँड डाऊन विथ फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्ज दिलेलीच आहे. आता इथं आपण कुठं फ्रिक्वेन्सीचा वापरच पुढं करायचाच आहे. सो स्टेशनरी वेव प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग कन्सिस्ट ऑफ 3 लूप्स. कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स. आपल्याला वेलोसिटी विचारले विच हॅव प्रोड्युस्ड इन द स्टेशनरी इन द स्ट्रिंग. सो लॅम्बडाची व्हॅल्यू काढली. आता स्पीड ऑफ वेव्हचा फॉर्म्युला काय आहे? सो स्पीड ऑफ वेव्ह इज इक्वल टू v इज इक्वल टू n लॅम्बडा. ओके, जयराज फॉर्म्युला काय? v इज इक्वल टू n लॅम्बडा. सो देयरफॉर v इज इक्वल टू n ची व्हॅल्यू किती दिली बघा? 15 दिले ना, 15 हर्ट्ज. दिसते का सगळ्यांना? n ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 15 इंटू लॅम्बडाची व्हॅल्यू आता किती काढली आपण? 0.7. So 15 zeros are 0. 15 sevens are 105.
105, 2-digit point. So 10.50 meter per second. Into second inverse. Okay. सो मी तुम्हाला 2 मिनटं देतोय. 2 मिनिटामध्ये हे एक्झाम्पल सगळं तुम्ही काय करायचं आहे लिहायचं आहे आणि मला व्हॉट्सअपमध्ये पाठवायचं आहे म्हणजे तुम्ही लिहिताय की नाही मला समजेल. झालं सगळ्यांचं एक्झाम्पल. सगळ्यांनी एक्झाम्पल लिहिलं असेल. सो आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत सोनामीटर. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपण इथं बघतो काय सोनामीटर.
त्याची डायग्राम काढायची लगेच वहीमध्ये माझ्याबरोबर. नेक्स्ट आहे सोनामिटर. ओके, त्याची पहिल्यांदा आपण काय करून सो सोनामीटरची डायग्राम सगळ्यांनी माझ्याबरोबर ड्रॉ करायचे. सोनोमीटर आता हे प्रॅक्टिकलला होतं आहे, तर थेरीला पण आलेलं आहे सोनोमीटर. पहिल्यांदा प्रॅक्टिकल होतं, तर थेरीमध्ये पण आलं. इथं आपण बघायचं आहे कागदाचे तुकडे, म्हणजे त्याला रायडर म्हणतो, घोडा म्हणतो, ते आपण इथं ठेवलेलं आहे आर. तो स्लॉटेड वेट्स आपण काय केलेले आहेत ऍड करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी हुक आहे. जो इथं आपण तो साऊंड बॉक्स पुली वायर हँगर स्लॉटेड वेट्स.
सो इथं आहे तो ट्युनिंग फोर्क टी. सो सगळ्यांनी ही डायग्राम काढायची आहे. एक्सक्यूज मी, डायग्राम बघायची आपली कशी दिसते. पटकन या डायग्राम, सगळ्यांनी डायग्राम काढायची आहे. सो डायग्राम काढेपर्यंत मी मला हे व्हॉट्सअप करायचं आहे, तुम्ही डायग्राम काढलेली. ओके. सो काय काय आहे बघा. सोनामीटर कन्सिस्ट ऑफ अ हॅलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्स. डायग्राम काढत काढत मी तुम्हाला थोडंसं माहिती देतोय. याच्यामध्ये एक हॅलो वुडन रेक्टँग्युलर बॉक्स म्हणजे एक लाकडी पोकळ असणारा एक बॉक्स, रेक्टँग्युलर आयताकृती वुडन बॉक्स आहे. कॉल्ड द साऊंड बॉक्स. त्यालाच आपण साऊंड बॉक्स असं म्हणतो. The sound box is used to make a larger mass of air vibrate so that sound produced by the vibrating string, that is metal wire in this case, gets amplified. आता याच्यामध्ये असणारा जो काय साऊंड बॉक्स आहे हा कशासाठी वापरणार आहोत आपण, तर साऊंड बॉक्स इज युज्ड टू मेक अ लार्जर मास ऑफ एअर व्हायब्रेट. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय झालं पाहिजे, लार्जर मास ऑफ एअर व्हायब्रेट सो दॅट द साऊंड प्रोड्युस्ड बाय द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता इथं व्हायब्रेटिंग स्ट्रिंग म्हणजे जी दोरी दिसते ती दोरी म्हणजे मेटल वायर आहे आणि ते जास्तीत जास्त काय व्हावी, इथं ॲम्प्लिफाईड व्हावी, हा त्याचा मेन उद्देश आहे. तो सेम प्रिन्सिपल इज अप्लाइड इन स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट्स. आता हे सेम प्रिन्सिपल स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट्समध्ये सुद्धा वापरलं जातं. जसं की स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट्स कोणकोणते आहेत बघा. व्हायोलिन आहे, त्यानंतर गिटार आहे, गिटार पण तुम्हाला माहीत आहे, किंवा तनपुरा आहे. ओके, हे सगळे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत. देर आर 2 ब्रिजेस. आता इथं 2 ब्रिजेस आहेत बघा. एक आहे पी जे सुरुवातीला दिसतं बघा, आणि दुसरं ब्रिज आहे ते आहे क्यू. ओके, तिथं ए आणि बी या 2 ठिकाणी ते ठेवलेलं आहे. अलॉंग द विड्थ ऑफ द बॉक्स विच कॅन बी मूव्ड पॅरलल टू द लेंथ ऑफ द बॉक्स. अ मेटल वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन runs along the length of the box over the bridges, so it is fixed at one end and other end passes over a pulley. त्या पुलीमधून आपण पास आउट करतो. Hanger with suitable slotted weights can be attached to the front of that wire. So by changing the weights, त्या ठिकाणचं प्रत्येक ठिकाणचं वेळचं आपण वेट्स काय करणार, चेंज करणार. सो वेट चेंज केल्यामुळे काय होणार आहे, टेन्शन्स इन द वायर कॅन बी व्हॅरिड. त्याच्यामध्ये असणारे जे टेन्शन्स आहेत ते सुद्धा काय होणार आहे, व्हॅरी होणार. सो मुव्हेबल ब्रिजेस अलाव अस टू चेंज द व्हायब्रेटिंग लेंथ ए बी. सो त्याच्यामुळे बघा, मुव्हेबल ब्रिजेस अलाव अस टू चेंज द व्हायब्रेटिंग लेंथ ए बी ऑफ दॅट वायर. So wire is plucked at a point midway between the bridges. Transverse waves are produced in the wire. So stationary waves are produced between the 2 bridges due to reflection of transverse wave at the bridges and their superposition. This portion AB of the wire between 2 bridges P and Q is vibrating length. So wire can also be made to vibrate by holding a vibrating tuning fork near it. So frequency of vibrations is then same as that of tuning fork. If this frequency happens to be one of the natural frequencies of the wire, standing waves with large amplitude are set up in the wire since the two vibrate in the resonance. So to identify the resonance, a small piece of paper known as a rider is placed over the wire at point in the middle of the length AB and as determined by the position of the bridges P and Q. So if the frequency of tuning fork or of the fundamental mode of vibration of wire matches, this is achieved by adjusting the length of AB wire using bridges P and Q. The paper rider happens to be at the antinode and flies off the wire. So sonometer can be used to verify the laws of vibrating strings. Okay. So याच्यामध्ये आता फर्स्ट व्हेरिफिकेशन, आता हे इथून पुढे आपलं ॲक्च्युली त्याच्यामध्ये थेरॉटिकल चालू पॉईंट होणार आहे. जो फर्स्ट पॉईंट बघा, व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता इथं आपण व्हेरिफिकेशन फर्स्ट लॉ जो आहे व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा तो बघणार आहे. जसं की NL इज इक्वल टू कॉन्स्टंट असतं, ते N1 L1 इज इक्वल टू N2 L2. आणि सेकंड आहे व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. त्याच्यामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ टेम्परेचर. आणि थर्ड आहे व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. त्याच्यामध्ये L into under Tm is equal to काय, कॉन्स्टंट किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास.
सो पहिल्यांदा आपण याचा सेटअप बघू आणि त्यानंतर आपण फर्स्ट लॉ त्याचा व्हेरीफाय करू. सो काय काय याच्यामध्ये दिलेलं आहे आणि काय हा एक्सपेरिमेंट आहे हे आपल्याला प्रॅक्टिकलला ऑलरेडी आहे, सगळ्यांना दिसतंय. ओके, सो हे सोनोमीटर, सगळ्यांची डायग्राम झाली असेल काढून, आणि झालेली डायग्राम मला व्हॉट्सअप करायची आहे. हे तुम्हाला मी कंपल्सरी सांगतोय. माझ्याकडे सगळ्यांचे माहिती आहे, कोण कोण मुलं आहेत 12वीची, सगळं रेकॉर्ड आहे. सो मला हे तुम्हाला होमवर्क आहे, मला हे दाखवायचं व्हॉट्सअपमध्ये. ओके, सो आता सोनोमीटरमध्ये बघा, आता हे सांगायला नको की हा टेबल आहे. टेबलावरती एक रेक्टँग्युलर वुडन बॉक्स घेतला, ज्याला साऊंड बॉक्स आपण म्हणतो. काय केलं, पण एक टेबल आहे, टेबलावरती काय घेतलं, एक रेक्टँग्युलर वुडन बॉक्स घेतला. आता हा रेक्टँग्युलर वुडन बॉक्स, लाकडी पोकळ असा बॉक्स आहे, त्याला साऊंड बॉक्स म्हणायचं. याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, फर्स्ट याच्यामध्ये एक हुक आहे, ज्या हुकला आपण एक स्ट्रिंग म्हणजे मेटल वायर काय करणार आहे, फिक्स्ड करणार आहे. आणि त्या मेटल वायरचं अनादर एंड जे आहे ते पुढून येणार आहे, कुठं पुलीकडं. पण याच्यामध्ये दोन ब्रिजेस घेतले, हा पी आणि क्यू ब्रिजेस. काय घेतलं बघा, पी आणि क्यू, ते दोन ब्रिजेस मध्ये आणि समान लेवलचे घेतले. आणि ही ए, ह्या पी पासून ए टू बी ही झाली त्या वायरची असणारी लेंथ. ही मेटल वायर आपण स्ट्रेच्ड करणार कसं, तर विच इज पासिंग थ्रू द पुली and another end of that string is hanged with a slotted bits. So hanger ला आपण ती काय केली, अटॅच केली. आणि तिथं काय दिलेलं बघा, हे जे दिसतं ते काय आहे, स्लॉटेड वेट्स आहेत. ओके, दिसतं का बघा, ओके, एक आहे त्याच्यामध्ये असणारे स्लॉटेड वेट्स, जे इथं आपण एकदम खाली काय करतो दाखवतोय बघा. सो हे त्याचे स्लॉटेड वेट्स आहेत. So this is a metal wire which is stretched. आता slotted weights जर त्याला आपण दिले असतील तर ती साहजिकच मेटल वायर काय होणार आहे, स्ट्रेच्ड होणार, त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग होणार आहे. So whenever the sound is produced, आता बघा हे साऊंड प्रोड्यूस करतात, जसं की व्हायोलिन असेल, तनपुरा असेल, गिटार असेल, सेम इन्स्ट्रुमेंट काम करतात जसं की याच्यामध्ये आहे. समजा आपण एखादा टिनिंग फोर्क घेतला आणि तो टिनिंग फोर्क जर आपण एखादा रबर पॅडवरती प्लग केला, स्ट्रक केला, आणि तो एक्झॅक्ट आपण जर समजा व्हायब्रेटिंग स्ट्रिंगच्या बरोबर मध्ये घेतला, त्याच्यापूर्वी काय केलंय, कागदाचे तुकडे, पेपर पीसेस, त्याला म्हणतो आपण रायडर, विच इज प्लेस्ड ॲट द मिडल पार्ट ऑफ दॅट एबी. समजा हे ब्रिजेस आपण ऍडजस्ट केले, जिथं स्ट्रेचिंग होईल त्याच्यामध्ये एक पेपर रायडर आपण ठेवलेला आहे. आता ह्या टिनिंग फोर्कच्या सहाय्याने, टिनिंग फोर्क जे नाक काटा आपण म्हणतो, ते मी तुम्हाला प्रॅक्टिकलची वेळी दाखवेन, रबर पॅडवरती स्ट्रक केला. सो त्याचे जे प्रॉंग्स आहेत, त्याचे जे असणारे दोन काटे आहेत, ते काय होतात, फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स डेव्हलप होतं त्याच्यामध्ये. आणि ते व्हायब्रेशन जर एक्झॅक्ट समजा जर या स्ट्रिंगच्या जवळ जर मी आणलं तर काय होणार आहे, ड्यू टू दिस, आता तो हॉलो एअर बॉक्स जो आहे, एअर मास ऑफ दॅट हॉलो बॉक्स, वुडन बॉक्स, विच गेट्स ॲम्प्लिफाईड द साऊंड. त्या साऊंडला काय करणार, ॲम्प्लिफाईड करणार, आवाज जास्त येणार. सो ज्यावेळी टिनिंग फोर्क मी इथं आणतो, साहजिकच ते व्हायब्रेशन कोण ॲब्सॉर्ब करतील, ते असणारे स्ट्रेचिंग वायर ॲब्सॉर्ब करणार आहे. आणि जेव्हा याच्यामध्ये व्हायब्रेशन्स डेव्हलप होणार आहेत, ते साऊंड या साऊंड बॉक्समध्ये काय होणार आहे, ॲम्प्लिफाय होणार. मग आपण देताना त्याला ट्रान्सव्हर्स वेव्स देणार आहे. सो आफ्टर रिफ्लेक्शन बॅक, जेव्हा त्याचं ते काय होणार आहे, रिफ्लेक्शन बॅक होणार. सो इट गेट कन्वर्टेड इन टू स्टेशनरी वेव्स. जेव्हा त्याचं रिफ्लेक्शन बॅक होणार तेव्हा त्याचं रूपांतर स्टेशनरी वेव्स मध्ये होणार. अँड आफ्टर दॅट वी जस्ट ऍडजस्ट द टू ब्रिजेस ए अँड बी. त्यानंतर आपण काय करणार आहोत, हा ए आणि बी हे जे दोन ब्रिजेस आहेत ते अशा पद्धतीनं मुव्हेबल, पिस्टन जसं मूव्ह होतं तसं मुव्हेबल आहेत, ते अशा ऍडजस्ट करणार की ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट
याच्यामध्ये असणारा जो रायडर आहे ॲट विच और मिडवे पॉईंट ॲट विच देअर अँटीनोड्स आर फॉर्म ऑफ दॅट स्टेशनरी वेव्स. हे बघा, आपण स्ट्रिंग प्लग केली, सॉरी जो असणारा जो आपला टिनिंग फोर्क आहे, तो टिनिंग फोर्क आपण रबर पॅडवरती प्लग केला, स्ट्रक केला. साहजिकच त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स, त्याची फ्रिक्वेन्सी असते वेगवेगळ्या 512, 512 किंवा 284 किंवा 347, 484 अशा डिफरंट टाईप्स ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपण हे प्रॅक्टिकलला बघणारच आहे. जेव्हा एका रबर पॅडवरती आपण स्ट्रक करतो त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हायब्रेशन्स डेव्हलप होतात, आणि जेव्हा आपण नियर प्लेस टू इट्स व्हायब्रेटिंग स्ट्रिंग अँड दिस पी अँड क्यू ब्रिजेस आहेत, ते ब्रिजेस जर समजा आपण मूव्ह केले टुवर्ड्स इच अदर, सो याच्यामधून ट्रान्सवर्स वेव्ह जाणार, आणि याच्या स्पॉटेड वेव्हच्यामुळं याच्या आफ्टर रिफ्लेक्शन या वुडन बॉक्सच्या हॅलो असल्यामुळं तिथं स्टेशनरी वेव्हज मिळणार. आणि स्टेशनरी वेव्हजमध्ये असा एक मिड पॉईंट आपल्याला भेटतो की जिथं अँटीनोड्स असतात. सो अँटीनोड्स आपण अशा पद्धतीने मिळवणार आहे की तो जो असणारा पेपरचे तुकडे आहेत, रायडर आहेत, दे आर फ्लायज ऑफ अप अँड डाऊन. ते काय होणार आहे, फ्लायज ऑफ होणार, वरती आणि खाली उड्या मारणार. कोण? ते असणारा पेपर रायडर. सो इन दिस वे वी ऑब्टेनिंग इट्स, आता फर्स्ट लॉ आहे, सेकंड लॉ आहे, थर्ड व्हेरिफिकेशन आहे, ते आपण इथं मिळवू शकतो. सो दिस इज इट्स कन्स्ट्रक्शन पार्ट. सो हा झाला काय त्याच्यामध्ये असणारा त्याचा टोटली एक कन्स्ट्रक्टिव्ह पार्ट झाला. काय काय सांगितलं तुम्हाला लक्षात आलं असेल. सो यालाच आपण काय म्हणतो, आता ती वायर आहे आणि ती वायर जवळपास आपण 1 मीटर घेतो आणि ती साऊंड प्रोड्यूस करते, म्हणून इट इज कॉल्ड एज अ सोनोमीटर. म्हणून सुद्धा याला काय म्हटलं जातं, ॲक्च्युली सोनोमीटर म्हटलं जातं. ओके. सो याच्यामध्ये जे काय काय आहे ते आपण ऑलरेडी बोललेलं आहे की इट कन्सिस्ट ऑफ अ हॉलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्स, त्याला आपण साऊंड बॉक्स म्हणतो. हा साऊंड बॉक्स कशासाठी वापरला जातो, तर लार्जर मास ऑफ एअर व्हायब्रेट होत्या झाल्यामुळं साऊंड प्रोड्युस्ड बाय द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग गेट्स ॲम्प्लिफायड. सो सेम प्रिन्सिपल इज अप्लाय. इथं आपण सेम प्रिन्सिपल अप्लाय करतो इन स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्समध्ये. जसे की बघा, व्हायोलिन असेल, गिटार असेल, तनपुरा असेल. सो देर आर 2 ब्रिजेस. इथं एक 2 प्रकारचे ब्रिजेस आहेत. कोणकोणते आहेत, पी आणि क्यू. कशाबरोबर, अलॉंग द विड्थ ऑफ द बॉक्स. आणि ते आपण कसे मूव्ह करणार आहेत, विच इज पॅरलल टू इट्स लेंथ ऑफ द बॉक्स. सो मेटल वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ती जी असणारी मेटल वायर आहे त्याला युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया पाहिजे, बरोबर आहे का. सो मेटल वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, ओके, and which is along the length of the box over the bridges. So it is fixed at one end, जे हुकला आपण प्लेस केले, आणि अदर एंड कशापासून गेलेलं आहे, passes over a pulley. Hanger आहे with suitable slotted weights can be attached to the front of the wire. So by changing the weights, the tension in the wire can be varied. So movable bridges allow us to change the vibrating length of the above wire. ते आपण मूव्ह करू शकतो. सो वायर इज प्लग्ड ॲट अ पॉईंट मिडवे बिटवीन द ब्रिजेस. ट्रान्सवर्स वेव्स आर प्रोड्युस्ड इन द वायर. सो स्टेशनरी वेव्स आर प्रोड्युस्ड बिटवीन 2 ब्रिजेस ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव ॲट द ब्रिजेस अँड देअर सुपरपोजिशन. Thus, portion AB of the wire between 2 bridges P and Q is vibrating length झाली. A and B मधली असणारी तीच आहे त्याची vibrating length. And wire can also be made to vibrate by holding a vibrating tuning fork near it. So frequency of vibration is then same as that of tuning fork. If the frequency happens to be one of the natural frequencies of the wire, so standing waves with large amplitude are set up in the wire since 2 vibrates in the resonance. So here, to identify the resonance, a small piece of paper known as a rider placed over the wire at a point in the middle of the length AB. So जेव्हा आपण ते मिडल ऑफ द AB ठेवणार आहे, सो ॲज डिटरमाइंड बाय द पोझिशन ऑफ द ब्रिजेस P and Q. ते पोझिशन फक्त मूव्ह करायचं आपल्याला ते मिळणार आहे. सो इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोक, ओके, सो टू आयडेंटिफाय द रेझोनन्स, स्मॉल पीस ऑफ पेपर नोन ॲज रायडर प्लेस्ड ओव्हर द वायर ॲट पॉईंट in the middle of the length AB is determined as position of bridges P and Q.
if frequency of tuning fork and the fundamental mode of vibration of wire match, so this is achieved by adjusting the length AB. ते आपण मूव करणार ना कशाचा वापर करून, ब्रिजेस P आणि Q चा. सो पेपर रायडर हॅपन्स टू बी ॲट द अँटीनोड अँड फ्लायज ऑफ द वायर. सो फर्स्ट, सेकंड अँड थर्ड ला आपण हे बघणार आहे. ओके.